वा बाबू पुढचा चेंडू शाहरुखसाठी ह्यावेळी पॉप डिलिव्हरी मात्र ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू वाईटचा इशारा येतोय पंचांकडून. 4 धावा 2 चेंडू. स्वीप करण्याचा प्रयत्न फाईन क्षेत्रामध्ये चेंडूला खेळून काढतोय क्षेत्ररक्षक स्वतः यष्टीरक्षक चेंडूच्या मागे जाईपर्यंत किती धावा येतील तर या पळून 2 धावा पूर्ण केल्या जातात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आणि 2 धावांनी धावफलक 6 वर येऊन पोहोचते 3 चेंडूच्या समाप्तीनंतर. तीन चेंडू 6 धावा. पहिल्या षटक मैदानात चालू असताना डाऊन द ग्राउंड क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. फेकी येईपर्यंत 1 धावफलक 7 या धावसंख्येवर येऊन पोहोचते. 4 चेंडू 7 धावा. आपण बघतोय चालू असलेला सामना मोगरपाडा वर्सेस मिठागर. मोहन मास्टर मोगरपाडा वर्सेस जय गणेश मिठागर. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना आपल्याला दिसतोय तो म्हणजेच मोगरपाड्याचा संघ. यावेळी काय घडतंय, किती धावा असतील. यावेळी कुठेतरी फलंदाजाने आत्महत्या केलेली दिसते आणि धावचीच्या रूपाने हा फलंदाज बाद होतोय आणि 1 शॉटचा सुद्धा इशारा येतोय. नक्कीच यावेळी गडी बाद होतोय. एकही धाव नसेल. सुशांत हा फलंदाज बाद होतोय आणि मान्यवरांचं आगमन होतंय. नक्कीच आम्हाला सांगून गेले होते की मी 4-4:30 वाजेपर्यंत येईन आणि नक्कीच कौतुक करावं लागेल आदरणीय सन्माननीय कुशलजी प्रदीप भोईर ग्रामपंचायत सदस्य. वेलकम सर. कुठेही मॅच असू द्या नक्कीच त्यांचं नेहमीच मुलाचा वाटा असतो. आर्थिक सहाय्य त्यांच्याकडून या स्पर्धेसाठी आलेले. एकही धाव नाही. यस धावफलकार धावा आहेत 7 धावा 5 चेंडू. थांबायचं आहे. पाच चेंडू 7 धावा. स्ट्राइक एंडला बाबू. गोलंदाज सुद्धा बाबू. 5 चेंडू 7 धावा. सुशांत बाद होतोय 2 चेंडू मध्ये 1 धाव काढून. दोन दिवस अगोदर आपण बघितलं तर सामने 3 वाजाच्या आतमध्ये समाप्त झाले होते. आज मात्र कुठेतरी उशीर होताना दिसतोय. चेंडू बॅटची एज घेते. यावेळी यष्टीरक्षक आपलं काम करतोय आणि लगेच आमच्या लाईव्ह मॅचवर दिसते की हा चेंडू अल्ट्रा एज लागला होता आणि फलंदाज बाद. षटक संपतंय. धावफलकार धावा आहेत 7. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 7 धावा.
थँक्यू डीजे जित. नक्कीच चांगलं सॉन्ग आमच्यापर्यंत आलं. सात धावा, 2 गडी बाद. टाइमपास करू नका प्लीज, फलंदाजांना विनंती आहे, टाइमपास करू नका. अभिषेक गोलंदाजी मार्कवर, नंबर 2 चा गोलंदाज शाहरुख फलंदाज येतोय स्ट्राईक एंडला. पंच टाइमपास खूप होतोय. महत्वपूर्ण सामना आहे आणि आपण बघतोय आतापर्यंत 7 धावा झाल्यात. धावफलकावर क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे आणि किती धावा येतील ह्यावेळी काय करते, आत्महत्या होईल का. मात्र नक्कीच शेवटच्या एंडला फलंदाज परत येतोय आणि तिथपर्यंत 1 धाव येते. धावफलक 8 वर येऊन पोचतोय. 1 चेंडू 8 धावा. दुसरं षटक मैदानात चालू असताना निखिल येतोय. नवीन फलंदाज आठ धावा, 2 गडी बाद. 1.1 चेंडू टाकून झालाय. दुसरा चेंडू अभिषेक पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यावेळी सुंदर फटका गॅप मध्ये चेंडू जाईल का. यावेळी चेंडू येतोय क्षेत्ररक्षक हातामध्ये. तिथपर्यंत 2 धावा कलेक्ट केल्या जातील. 2 धावेने धाव फलक पुढे सरकते. 10 या धावसंख्येवर 2 चेंडू 10 धावा. आणि नक्कीच विचार केला आपण, मिठागर संघाचा एक नक्कीच फुल साईड संघ आहे. नक्कीच मोठमोठे खेळाडू आहेत. निधी स्पोर्ट चंद्रपडा संघाचा कर्णधार आणि सिद्धिविनायक गोखिवरे संघाचा कर्णधार आणि चालू असलेल्या सामन्याचा एक एक प्रतिनिधी आमच्यापर्यंत येऊन द्या ड्रॉ उडवण्यासाठी. निधी स्पोर्टचा आहे तर गोखिवरे संघाचा कर्णधार येऊन द्या आणि चालू असलेल्या सामन्याचा एक एक प्रतिनिधी ड्रॉ उडवण्यात येत आहे. लगेच या. 2 चेंडू 11 धावा. यावेळी 1 धाव येते. धाव फलक 12 वर येऊन पोचते. 3 चेंडू 12 धावा. गोखिवरे संघाचा सुद्धा येताना दिसतोय आवड्या. आणि चालू असलेल्या सामन्याचे आहे काय प्रतिनिधी. स्कोर झालेला आहे 12. माफ करायचंय, थोडं आमचे गुणलेखक मिस्टेक करतायत. पहिला चेंडू 1 धावा. दुसऱ्या चेंडूवर 2 धावा. नंतर नोला 1+1. नोला 2 धावले का. 2+1 3 धावा होत्या का. ओके ठीक आहे. नंतर वाईट पडला. यस, नंतर वाईड आणि 1 रन म्हणजे 3च चेंडू टाकून झाल्यात. यस, 2 चेंडू टाकून झालेत आणि धावा झाल्यात.
यावेळी 3 धावा येत आहेत. सोळा धावा धावपळकावर लागल्यात. चेंडू टाकून झालेत 3 धावा झाल्यात. 16 धावा. यावेळी चांगला चेंडू आणि यावेळी एसटी चितच्या रूपाने हा फलंदाज बाद होतोय. तर लगेच ड्रॉ उडवण्यात येते. थँक्यू डीजे, थँक्यू. ड्रॉ उडवण्यात येत आहेत. आदरणीय सन्मान्य कुशलजी भोईर यांच्या हस्ते ही चिठ्ठी उचलली जाईल. जी चिठ्ठी उचलली जात आहे त्या संघाचं नाव आहे विजेता संघ. जो संघ विजय होईल तो डायरेक्ट फायनल मध्ये प्रवेश करेल. नक्कीच हा सामना सुद्धा महत्त्वपूर्ण आहे आणि जो विजय होईल तो नक्कीच फायनल मध्ये प्रवेश करेल. शुभेच्छा असतील दोन्ही संघांना. यावेळी डिक्लेरेशन झोन आणि धावा आहेत. एक धाव आहे पंच ना. यस. धावा झाल्यात 17. 5 चेंडू आणि आलेला दिसतोय खतरा. खतरा कोणावर येईल तर यावेळी गोलंदाजावर खतरा आलेला दिसतोय. धाव पळक 1 ने पुढे सरकते वाईटच्या स्वरूपात 18 या धावसंख्येवर. 5 चेंडू 18 धावा. जो संघ विजय होईल तो फायनल मध्ये प्रवेश करेल. सुवर्ण संधी आहे. मॅच जिंका आणि फायनल मध्ये या. लगेच नाणेफेक होणार आहे. निधी स्पोर्ट चंद्रपाडा वर्सेस सिद्धिविनायक गोखिवरे संघ. 2 बलाढ्य संघ आमने सामने. यावेळी गडी बाद होतोय. धावचितच्या रूपाने हा फलंदाज बाद होतोय. नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण आणि नक्कीच धावा 18. 2 षटकाच्या समाप्तीनंतर गडी बाद झालेत. 4 गडी बाद 18 धावा. बोलूया डीजे कडे. घेऊया एक छोटासा ब्रेक. थँक्यू डीजे. नक्कीच डीजे वादक आमचा जागा झालेला आहे. चांगले सॉंग्स त्याच्या माध्यमातून येताना दिसत आहेत. थँक्यू. कारण की सर्वांची झोप उडल्यानंतर डीजे वादक आमचा जागा झालाय. 18 धावा धावपळकावर लागल्यात. 4 गडी बाद. पुलटास चेंडू गॅपमध्ये चेंडूला खोदून काढतो. किती धावा येतील. एकदा पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धाव पूर्ण. तिसरी धाव घातक ठरेल का. यावेळी काय घडतंय. डायरेक्ट हिट लागतोय. मात्र फलंदाज सुरक्षितरित्या क्रीज मध्ये आणि यावेळी 3 धावा येत आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. चांगला समन्वय दोन्ही खेळाडूंमध्ये. या 3 धावेने धावपळक 21 वर येऊन पोचते. 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 5 चेंडू मध्ये जवळजवळ 10 ते 12 धावा आल्या तर एका चांगल्या स्थितीमध्ये येऊ शकतो फलंदाजी करणारा संघ. कारण की मिठागर संघाकडे लक्ष दिलं तर नक्कीच चांगले फलंदाज आहे. बल्ली आहे, बाबू आहे, नक्कीच हार्ड हिटर फलंदाज आहेत. एक चेंडू 21 धावा.
एकदा डाऊन द ग्राउंड चेंडू येतोय मिड ऑफच्या दिशेने. यावेळी काय होईल, डाय मारले आहे आणि यावेळी धावचितच्या रूपाने गडी बाद होतोय. नक्कीच पहिली डाय बघायला मिळाली या स्पर्धेमध्ये, मात्र फलंदाज धावचितच्या रूपाने बाद होतोय. धाव फलक 22, 2 चेंडू गडी बाद झालेत 5. कमॉन डीजे. थँक्यू डीजे. मोगरपाडा सगळं विनंती असेल, बाउंड्री लाईनच्या बाहेर सर्व खेळाडूंनी राहायच्या. खेळाडू कक्षामध्ये बसा, बाउंड्रीच्या आतमध्ये येऊ नका. शानवाज चांगली गोलंदाजी करतोय. यावेळी स्वतः गोलंदाज चेंडूला अडवेपर्यंत एक धाव काही रोखू शकत नाही आणि धाव फलक पुढे सरकलाय. 23 या धावसंख्येवर पिंट्या मोरे यांचं आगमन झालंय. नक्कीच वसईला जी स्पर्धा होती आणि नक्कीच त्यांची आठवण करून दिलेली आहे की या गोलंदाजी करताना जवळजवळ 54 धावा दिल्या होत्या एका षटकामध्ये. तोच आपल्याला दिसतोय पिंट्या मोरे 57 धावा दिल्या होत्या. नक्कीच हायेस्ट स्कोर असणार आहे अंडरआर्म क्रिकेटमध्ये. एका षटकात 57 धावा दिल्या होत्या. धावफलक 26 वर येऊन पोचते. 4 चेंडू 26 धावा. 2 चेंडू शिल्लक. यावेळी सुपर झेल घेतला जातोय आणि हा फलंदाज बाद होतोय. नक्कीच चांगला फटका होता, मात्र चांगलं क्षेत्ररक्षण आणि फलंदाज बाद होते. 5 चेंडू आणि धावफलकावर धावा आहेत 26. गडी बाद झालेत 6. डीजे. हॅलो, थँक्यू. नक्कीच शेवटचा चेंडू 26 धावा. 6 गडी बाद 26 धावा. जो संघ विजय होईल तो फायनलमध्ये प्रवेश करेल. या चेंडूवर किती धावा येतील? चेंडूने उंची जास्त गाठले. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जातोय. किती धावा येतील? 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावेला 3 धावेमध्ये कन्वर्ट केलं जाते. 3 धावा कंप्लीट. चौथ्या धावेचा प्रयत्न आणि यावेळी गडी बाद होतोय. चौथी धाव काढताना हा फलंदाज बाद होतोय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्यात 29 आणि जिंकण्यासाठी 18 चेंडूमध्ये 30 धावांचं आव्हान सामोरं ठेवलंय ते मिठागर संघासमोर. प्रत्येक षटकामध्ये 10ची सरासरी असेल. चांगल्या स्थितीमध्ये आहे दोन्ही संघ. आता मात्र काय घडेल काय बिघडेल, घेऊया एक ब्रेक. वळूया डीजे कडे, ऐकूया मधुर संगीत. थँक्यू डीजे. 1 मिनिट. सचिन पाल यांना विनंती करतो इकडे यायचंय नाणेफेकीसाठी. भूषण पडवळे यांचं आगमन होते. सचिन पाल, आमचा आवाज येतोय का? कर्णधार सचिन पाल लवकर या नाणेफेकीसाठी. यांचा विचार केला तर नक्कीच 10 पैकी 8 वेळा टॉस जिंकतात आणि तेच एक्स फॅक्टर आहे निधी स्पोर्ट चंद्रपाडा संघाचे. 2 षटकांचा सामना असेल. 2 गोलंदाज तुम्हाला वापरावे लागतील. गोकिवरे संघाचा कर्णधार प्लीज या. 2 षटकांचा सामना असेल याची नोंद घ्या दोन्ही संघांनी. दोन षटकांचा सामना असेल. राकेश, 2 षटकांचा सामना आहे. कारण की आमची परमिशन तर 4 वाजेपर्यंत होती, मात्र यावेळी 4च्या वरती टाइम झालाय. पोलीस आले काय झालं तर तुम्ही जबाबदारी घेत असाल तर आम्ही जास्त षटकांचे सामने खेळून देऊ.
आणि पोलीस सुद्धा गोखिवरेचेच आहेत. टॉस उडून घ्या प्लीज. हितेंद्र पाती यांना विनंती करतो तुमच्या हस्ते नाणेफेक करून घ्या. कुशलजी भोईर यांना विनंती करतो तुमच्या हस्ते नाणेफेक करून घ्यायचं आहे. नाणेफेक केली जाते. कुशल प्रदीप भोईर ग्रामपंचायत सदस्य आणि सिद्धिविनायक गोखिवरे संघ नाणेफेक जिंकतोय. काय निर्णय असेल. 2 षटकांचा सामना. अठरा चेंडू 30 धावांची गरज. जो संघ विजय होईल तो फायनल मध्ये प्रवेश करेल. सामन्याला सुरुवात. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक. पहिला चेंडू पडतोय. सुशांत गोलंदाजी मार्कवर चांगली गोलंदाजी केली आहे, प्रभावित केलं आजच्या दिवसात. यावेळी लेग बाईटचा इशारा येतोय आणि हा चेंडू निर्धाव चेंडू जातोय. नक्कीच चंद्रपाड्याच्या मैदानावर आणि एक चांगला क्रिकेटपटू आपल्याला बघायला मिळाला होता. वैभव आर्यमान एक जबरदस्त हार्ड हिटर फलंदाज आहे, मात्र तो आज दिसला नाही या मैदानावर. वैभव आर्यमान 6 चेंडूमध्ये 6 षटकार ठोकले होते या मैदानावर. एक धाव येते आणि श्री गणेश केला जातोय. अकाउंट ओपन केलं जाते ते म्हणजे मिठागर संघामार्फत. फलंदाज बाबू येतोय स्ट्राइक एंडला. 2 मॅच विनर आमने सामने. एक चांगला बॅटल आपल्याला बघायला मिळू शकतो. दोन्ही खेळाडूंमध्ये एक चांगला गोलंदाज आहे, एक चांगला फलंदाज आहे. बाबू यावेळी फुटवर्कचा वापर करतोय. चेंडू जाईल की नाही डिक्लेरेशन झोन मध्ये. आता मात्र 1 धाव असेल आणि एका धाव्याने धाव फलक 2 वर येऊन पोहोचतोय. स्वतःचं खातं उघडतोय फलंदाज बाबू. तीन चेंडू 2 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज सुशांत. स्ट्राइकनला फलंदाज बाबू. एक चतुर फलंदाज आहे. लेग साइडला क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू जातोय आर पार सीमा पार आणि हा येतोय द ग्रेट मराठा चौकार. डीजे नक्कीच गायब झाले डीजे. तर 4 धावा येत आहेत आणि धाव फलकावर धावा लागल्यात 6 धावा. अप्रतिम फटका गॅप मध्ये आणि 6 धावा धाव फलकावर लागतात. चौकार येतोय आणि खूप उशिराने मी हा चौकार बघतोय. नक्कीच जबरदस्त फटका कॅप मध्ये. चेंडू सीमा पार आणि 4 धावा. नक्कीच बाबू आहे एक चतुर फलंदाज आहे. कॅल्क्युलेट क्रिकेट नेहमी खेळत असतात आणि त्याच पद्धतीने फटका दिसला.
यावेळी सुंदर फटका गॅपमध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. चेंडूला आडवेपर्यंत किती धावा येतील? ज्या ठिकाणी 2 धावा व्हायला हव्या त्यात तिकडे 3 धावा येतात. चांगला रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही खेळाडूंमध्ये चांगला तालमेल. धावफलक 3 पुढे येते 9 या धावसंख्येवर. जी सरासरी गाठायची वरती 10ची ती आता मात्र 9 धावा येतात 5 चेंडूमध्ये. 13 चेंडू 21 धावांची गरज, म्हणजे सरासरी मेंटेन केलेली दिसते आतापर्यंत मिठागर या संघाच्या फलंदाजांनी. पुढचा चेंडू कानमंत्र देताना फलंदाज बाबू. या चेंडूवर किती धावा घेईल रोहन फलंदाज? यावेळी लेग साईडला चेंडू आहे. करण त्या ठिकाणी तैनात आणि 1 धाव आणि नक्की 10ची सरासरी मेंटेन केलेली आहे. आता मात्र 12 चेंडू 20 धावांची गरज. 12 चेंडू आणि 20 धावांची गरज. डीजे तयार आहे का आमचे? यस, लगेच ऐकूया मधुर संगीत. थँक्यू डीजे. लगेच टाइमपास होणार नाही याची दक्षता घ्या. बारा चेंडू 20 धावांची गरज. प्रत्येक षटकामध्ये 10 धावा आल्या तरी फलंदाजी करणारा संघ विजय होऊ शकतो. जर विकेट्स गेल्या तर गोलंदाजी करणारा संघ कमबॅक करू शकतो. काही घडू शकते आणि नक्कीच शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना जाईल असं मला तरी वाटते. तुमचं काय मत आहे ते आमच्यापर्यंत पोचवायचं असेल तर लगेच JTC लाईव्हवर कमेंट करा. जर्सी नंबर 17 राफिक. 17चा खतरा. मैदानाच्या आत कोणत्या संघावर खतरा येईल हे येणारे हे 7 चेंडू सांगतील. पहिला चेंडू. चेंडू बॅटची एज घेते. यष्टीरक्षक चेंडूला आडवेपर्यंत डायरेक्ट हिट मारण्याचा प्रयत्न. यावेळी 2 धावा येत आहेत. चोरट्या 2 धावा येताना दिसतात. धावफलक 12वर येऊन पोचते. 1.1 चेंडू 12 धावा. 11 चेंडू 18 धावांची गरज. आजच्या दिवसातला हा सेमीफायनलचा सामना. जो संघ विजय होईल तो संघ फायनल मध्ये प्रवेश करेल. आता पुढे जाऊन खेळतोय ऑफ साइडला. मिड ऑफच्या दिशेने 2 धावा येतात. लगेच चुकी केली. चुकीला माफी नाही. चेंडूशी खेळताना दिसत क्षेत्ररक्षक मात्र बाबू मिल्खा सिंग सारखी रनिंग करताना मात्र यावेळी कुठेतरी कमी पडताना दिसतोय. आत्महत्या झाली आणि बाबू यांना स्वतःचा विकेट गमवावा लागला. नक्कीच जर रोहन हा फलंदाज धावला असता तर नक्कीच रन कंप्लीट होऊ शकला असता, कारण की बाबू हा विकेट जातोय. मोठा फलंदाज बाद होताना दिसतोय. धावफलक पुढे सरकलाय 15 या धावसंख्येवर. 2 चेंडू 15 धावा. दहा चेंडू जिंकण्यासाठी 15 धाव्यांची गरज. एक मॅच विनर गेला तर लगेच दुसरा मॅच विनर येतोय. ध्रुपद येतोय. मागच्या सामन्याचा हिरो ध्रुपद
यावेळी त्याच पद्धतीने आपल्या संघाला अडचणीतून बाहेर काढेल का? चांगल्या स्थितीमध्ये बॅलेन्सिंग सामना आहे अजूनपर्यंत, दोन्ही संघांच्या बाजूने सामना आहे. टाइमपास होतोय. तर आपल्याकडे टाइम कमी आहे, परमिशन आपली निघून गेलेली आहे आणि नक्कीच टाइमपास करू नका. नक्कीच या सामन्यामध्ये जवळजवळ आतापर्यंत एक 21 मिनिटं लागलेली आहेत. अजूनही दुसरं षटक मैदानात चालू आहे. 30 मिनिटं झाली, अर्धा तास, अजूनही 10 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. खूप वेळ वाया जाताना दिसतोय. तर मात्र चेंडूला टॅप केला जातोय, दिशा दिली जाते आणि क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. फेकी येईपर्यंत एक धाव काही रोखू शकत नाही. धापळक पुढे सरकतंय, येऊन पोचतोय 16 या धावसंख्येवर. 9 चेंडू 14 धाव्यांची गरज, 9 चेंडू 14 धाव्यांची गरज. नक्कीच एक चांगला सामना, रंगतदार सामना पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. अजूनही बॅलेन्सिंग सामना आहे, कोणताही संघ विजय होऊ शकतो, वर चढ करू शकतो. मात्र स्वतः गोलंदाज चेंडूच्या मागे जातोय, तिथपर्यंत एक धाव, एका धावेने धाव पळत पुढे सरकते. 17-17चा खतरा मैदानाच्या आत दिसेल का? जर्सी नंबर 17 आणि ज्यावेळी 17 नंबर येतोय नक्कीच खतरा जाणवतोय. यावेळी कोणावर खतरा येईल? 8 चेंडू 13 धावा, 8 चेंडू आणि 13 धाव्यांची गरज. 8 चेंडू 13 धाव्यांची गरज. नक्कीच कोणता संघ विजय होईल तुम्ही आमच्यापर्यंत मिस कॉल मारू शकता, कमेंट करू शकता JTC लाईव्ह वर. यावेळी सुंदर फटका गॅप मध्ये आहे, वन बाउन्सने चेंडूला अडवला गेला आहे. तिथपर्यंत काय होईल? फेकी येईपर्यंत कुठेतरी धावचीची संधी. यावेळी काय घडतंय? कृपया वादावाद करू नये. पंच किती धावा आहेत या? दोन पंच आमचे आहेत, लगेच निर्णय देतील. तेजस उंदरे आणि रवींद्र वाघमारे. काय झालं? थर्ड अंपायर डिसिजन. यस, लगेच आपण बघूया, कारण की महत्वपूर्ण सामना आहे. चांगलं पंच म्हणून काम करताना दिसत आहेत आणि इथे काय घडते आम्ही लगेच नक्कीच रिप्ले आम्ही बघतोय. आणि यावेळी फलंदाज पोचला होता का?
हिट डायरेक्ट लागलाय, मात्र फलंदाज पोचला आहे का? यस, तुमच्यापर्यंत पंच आमचे निर्णय देतील. नक्कीच थर्ड अंपायर कडून डिसिजन आलाय. पंच माफी मागतायत आणि यावेळी फलंदाज बाद झाला. डायरेक्ट हिट लागला आणि कुठेतरी हा फलंदाज बाद होतोय. तिसरी धाव घेताना हा फलंदाज बाद झाला. नक्कीच चांगले पंच म्हणून काम करता. एकही चुकीचं डिसिजन अजून पण या स्पर्धेत आलेलं नाही. नक्कीच कौतुक करेन रवींद्र वाघमारे आणि तेजस उंदरे यांचं. कम ऑन डीजे. थँक्यू. धावपळकर धावा झाल्यात 19 आणि चेंडू टाकून झाल्यात 5. 7 चेंडू 11 धावेंची गरज. अजूनही सामना बॅलेन्सिंग आहे. डिंपल शाह येतोय. नवीन फलंदाज डिंपल यांच्या माहितीसाठी 7 चेंडू 11 धावेंची गरज. सात चेंडू 11 धावेंची गरज. या चेंडूवर किती धावा येतील हे सुद्धा महत्त्वपूर्ण असेल. यावेळी हलक्या हाताने चेंडू जातोय फाईनल क्षेत्रामध्ये. डायरेक्ट हिट लागला असता तर नक्कीच पुन्हा एकदा गडीबाद होऊ शकला असता. आता मात्र 2 धावा येतात. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 9 धावेंची गरज. 6 चेंडू जिंकण्यासाठी 9 धावेंची गरज. कंपल्सरी चेसिंग असेल. लगेच घेऊया एक ब्रेक. बोलूया डीजे कडे. डीजे सांग तुझे मनाने काय करताय. DJ Vaibhav in the mix. थँक्यू डीजे. नक्कीच आता काय घडेल मैदानाच्या आत, कोणता संघ जिंकेल. 6 चेंडू 9 धावेंची गरज. नक्कीच कोणता संघ विजय होईल तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता. JTC लाईव्ह या चॅनलवर मृणाल म्हात्रे यांच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा बघतोय. JTC लाईव्ह नक्कीच चांगलं टेलिकास्ट आपल्याला बघायला मिळते. भीमपाल कांबळे, विजय कांबळे या नावाने प्रसिद्ध आहे. एक नक्कीच MCA मान्यता प्राप्त गुणलेखक, अचूक गुणलेखक. नक्कीच मोठमोठ्या स्पर्धेला नेहमी असतात आणि या स्पर्धेत सुद्धा चांगलं काम करताना दिसत आहेत. चंद्रपाड्याचं नाव रोशन करताना दिसत आहेत. चाळीस मिनिटं वाया गेलेली आहेत. पंच या सामन्याला
40 मिनिटं झाले आणि या 3 दिवसामधला जास्त टाइम लावणारा हे दोन संघ आहे. हा सामना आहे. 6 चेंडू 9 धावेंची गरज. गोलंदाज निखिल. काय घडेल यावेळी भीमरचा मारा. नो चेंडूचा इशारा आलेला आहे पंचांकडून. अतिरिक्त धाव येताना दिसते. अकाउंट पहिलाच कमी आहे आणि या कंडिशनला तुम्ही एक्स्ट्रा धावा देऊ शकत नाही. क्रुशल मुवमेंट आहे आणि 6 चेंडू 8 धावेची गरज. 6 चेंडू 8 धावेंची गरज. कोणता संघ विजय होईल? मिठागर का यावेळी चेंडू हवेमध्ये उंची गाठले. चेंडू जातोय डिक्लरेशन झोन आणि धावा आहेत फक्त 2. 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 6 धावेंची गरज. जय गणेश मिठागर संघ आपण बघतोय जबरदस्त फलंदाजी करताना. 5 चेंडू 6 धावांची गरज. नक्कीच अजूनही जर विकेट गेला तर पुन्हा एकदा मॅच मध्ये बदल होऊ शकतं. पाच चेंडू 6 धावा. यावेळी चांगला फटका. कोणताही मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न नाही आणि हलक्या हाताने क्लिक केला जातोय. 2 धावा येत आहेत. आता मात्र अजून सामना जवळ होताना दिसते. 4 चेंडू 4 धावेंची गरज. 4 चेंडू 4 धावा. प्रत्येक चेंडूवर 1 धावाला तरी फलंदाजी करणारा संघ विजय होऊ शकतो. गडीबाद झाला तर गोलंदाजी करणारा संघ कमबॅक करू शकतो. मात्र क्रिकेट चांगलं होताना दिसते मैदानाच्या आत. यावेळी काय घडतंय तर हा फलंदाज त्रिफळा उद्ध्वस्त केला जातोय. क्लीन बोल्ट केला जातोय आणि या मॅच मध्ये नक्कीच क्रुशल मुवमेंट येताना दिसतोय आणि कैलास आपल्याला दिसतोय. हार्ड हिटर फलंदाज आहे. त्यांचा विचार केला तर नायगाव पूर्व पट्टीमध्ये बाहुबली म्हणून त्यांना सुद्धा ओळखलं जातं. त्यांच्या नावावर सुद्धा रेकॉर्ड्स आहेत. जो गाव कप असतो त्या ठिकाणी जवळजवळ 6 बकरे त्यांच्या नावावर आहेत आणि तेच कैलास पाटील उद्याच्या दिवशी दिसतील. त्यांचा रेकॉर्ड कोण मोडू शकत नाही. 6 बकऱ्यांचा रेकॉर्ड आहे. उद्या नक्कीच दिसतील मांडवाच्या मागे. तीन चेंडू जिंकण्यासाठी 4 धाव्यांची गरज. 3 चेंडू आणि 4 धाव्यांची गरज. नक्कीच या मॅच साठी टाळ्या झाल्या पाहिजे. थोडी तुमची जागरण होईल. उडेल झोप. कारण की आमचं सुद्धा उडलेले दिसतंय. थोडा 3 चेंडू 4 धाव्यांची गरज. कुशल मुवमेंट मॅच आहे कारण की महत्वपूर्ण सामना आहे. जो संघ विजय होईल तो संघ येईल फायनल मध्ये. म्हणून या सामन्याला जास्तीत जास्त टाइमपास होताना दिसतोय कारण की महत्वपूर्ण सामना आहे. या चेंडूवर काय घडेल? 1 धाव 2 धाव गडी बाद चौकार किंवा काय होईल ते मैदानाच्या आपण बघणार आहोत. आणि यावेळी चेंडू मध्ये कॅच घेतला तर मॅच होईल आणि नक्कीच कॅचेस विन द मॅचेस मैदानाच्या आत घडते. जर हा कॅच सुटला असता तर नक्की या 4 धावा असता आणि उलटा कॅच धावता कॅच हार्ड होता. मात्र यावेळी जबरदस्त एफर्ट. नक्कीच या क्षेत्ररक्षणासाठी नक्कीच टाळ्या झाल्या पाहिजे. जबरदस्त फिल्डिंग बघायला मिळते आपल्याला. आणि यावेळी 2 चेंडू 4 धाव्यांची गरज. जी कंडिशन होती 4 चेंडू 4 धाव्यांची गरज. यावेळी 2 चेंडू मध्ये 4 धाव्यांची गरज. DJ Vaibhav in the mix. थँक्यू डीजे. बघा सगळ्यांचं मनोरंजन करताना दिसते कैलास पाटील. कारण की नाटकामध्ये कामाला सुद्धा आहेत ते. मोठे टिकटॉक स्टार आणि नक्कीच मिकी माऊस मध्ये जेवढी हवा नसते त्याच्याहून डबल हवा त्यांच्याकडे आहे. तेच कैलास. आणि यावेळी थोडा वीज पुरवठा खंडित होताना दिसतोय. लक्ष असू द्या भूपेंद्र म्हात्रे.
हॅलो 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 माईक चेक. 2 चेंडू जिंकण्यासाठी 4 धावांची गरज. गोलंदाज हॅट्रिक वर आहे आणि ही जर हॅट्रिक घेतली तर नक्कीच नेहमी आठवणीमध्ये ही मॅच त्यांच्या राहील, कारण की एक जबरदस्त सामना आहे. जो संघ विजय होईल तो फायनल मध्ये येईल. दोन चेंडू 4 धावांची गरज. प्रत्येक चेंडूवर 2 धावा काढल्या तरी फलंदाजी करणारा संघ विजय होऊ शकतो. जी स्थिती होती 4 चेंडू मध्ये 4 धावेची, ती आता मात्र 2 चेंडू मध्ये 4 धावेची गरज. टाइमपास होतोय. पंच खूप टाइमपास होतोय. दोन्ही संघांना सूचना असेल. लगेच 2 चेंडू आहे, 4 धाव्यांची गरज. डिंपल शाह आणि गोलंदाजी मार्फत निखिल टू डिंपल. 2 चेंडू 4 धावा. या चेंडूवर धावा येणं गरजेचं आहे. आता मात्र पुन्हा एकदा ट्विस्ट मॅच मध्ये येताना दिसतोय. 2 चेंडू 4 धाव्यांची गरज. हृदयाचे ठोके वाढवणारा हा मॅच. पंच वेळ वाया जातोय. दोन चेंडू 4 धावांची गरज. फलंदाज डिंपल, गोलंदाज निखिल. यावेळी स्वीप मारण्याचा प्रयत्न, चेंडू पायाला आदळतोय आणि यावेळी निर्धाव चेंडू. आता मात्र काय घडतंय तर धावचीच्या रूपाने फलंदाज बाद होईल का? यस, फलंदाज बाद होते. शाहनवाज खान हा फलंदाज बाद होतोय. 1 चेंडू 4 धावेची गरज. पहिल्या दिवशी हा असाच सामना झाला होता आणि रोशन माडिक याने 4 धावा धावून काढल्या होत्या. नक्कीच या मॅच मध्ये खूप ट्विस्ट आलेले दिसले. या अगोदर आपण बघितलं पहिला चेंडू नो चेंडू होता. अतिरिक्त धाव दिला गोलंदाजाने. त्यानंतर 2 धावा गेल्या. पुन्हा एकदा 2 धावा गेल्या. मात्र लगातार 2 गडी बाद केले आणि त्यानंतर यावेळी रनआउट होताना दिसलं. म्हणजे 3 गडी बाद होताना दिसले. टीम हॅट्रिक झालेली आहे. टीम हॅट्रिक नक्कीच चांगली गोलंदाजी. 4 चेंडू मध्ये 4 धावांची गरज होती. आता मात्र 1 चेंडू 4 धावांची गरज. कोणता संघ विजय होईल? मिठागर का मोगरपाडा? मिठागर का मोगरपाडा? नक्कीच या सामन्यासाठी सर्वांनी टाळ्या वाजवायच्या. 1 चेंडू 4 धावेची गरज आणि नक्कीच जी स्थिती आहे 1 चेंडू 4 धावा. चंडिका माते की. 1 चेंडू 4 धावेची गरज. यावेळी नक्कीच हा गोलंदाज या मॅचचा हिरो ठरतोय. जबरदस्त गोलंदाजी आणि या संघाला विजय करून देतोय. ज्या ठिकाणी 4 चेंडू मध्ये 4 धावांची गरज होती त्या ठिकाणी एकही धाव दिलं नाही. 2 गडी बाद केले. 1 धावचीच्या रूपाने सुद्धा गडी बाद. 3 गडी बाद होत आहेत आणि जबरदस्त गोलंदाजी. आणि हा दिवस नक्कीच या गोलंदाजाच्या लक्षात राहील, कारण की संघ येऊन पोहोचतोय फायनल मध्ये. तो म्हणजेच मोगरपाडा संघ आणि नायगाव मध्ये हा संघ जास्तीत जास्त वेळा फायनल मध्ये येताना दिसला. एक संघाचा विचार केला गोकिवरे, दुसरा निधी स्पोर्ट